शेवटचं नाव घेतलं. आई. पावसाचा दिवस होता. मेघ आकाश व्यापलेलं आणि मातीच्या वासानं सारं वातावरण भरून गेलं होतं. पण तिच्या खोलीत तो वास पोचत नव्हता. ती खिडकीशी बसलेली, डोळ्यात पाण्याचा एक थेंब स्थिर आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. तिचं नाव होतं सुमती. वय 76. त्या वृद्धाश्रमात गेली 3 वर्ष राहत होती. निघताना तिनं काहीही विरोध केला नव्हता. फक्त एवढंच विचारलं होतं, मला जेवायला 2दा चहा मिळतो ना? आणि मुलग्यानं फक्त मान हलवली होती. त्या दिवसानंतर तो तिला भेटला नाही. फोनही आला नाही. पण दर गुरुवारी एक पत्र मात्र येत होतं. त्यावर कुणाचं नाव नसायचं. फक्त आतमधल्या ओळींतून एक हाक, आई, हे शब्द असायचे. ती ते पत्र एका जुन्या डब्यात ठेवायची. जपून, जणू त्याच्या गंधाचा एक तुकडा तिने आत बंद करून ठेवला होता. ती शिक्षिका होती. आयुष्यभर इतरांच्या मुलांना लिहायला, वाचायला शिकवणारी स्त्री स्वतःच्या मुलाच्या नजरेतून उतरली होती. पती गेल्यावर संसाराचा भार तिच्यावर आला. तिनं शिवणकाम करून, शिकवण्या लावून, घर सांभाळून, सोनं विकून, मुलाला इंजिनियर केलं. तो पुण्याला गेला. चांगली नोकरी लागली. लग्न झालं. सगळं आलबेल वाटत होतं. पण काहीतरी हळूहळू बदलत होतं. ती ज्या घरात आई होती, तिथं ती हळूहळू गिअरहाईक झाली. आई, तू गावाकडे जा ना थोड्या दिवसांसाठी. आई, आज मित्र आलेत. जरा वेळ दुसऱ्या खोलीत. आई, तुझ्या साड्यांचा वास येतो बायकोला. आणि मग एक दिवस सरळ. आई, तू आता वृद्धाश्रमात राहा. तिथे सोय आहे. सगळं व्यवस्थित आहे. तिनं काहीच विचारलं नाही. कारण प्रश्न विचारणं तिला सुचेनासं झालं होतं. ती गप्प निघून आली. तिच्या संसाराच्या भिंती मागे राहिल्या. अंगणातला तो झाडू, देवळातलं तिळाचं दिवक, तिनं घातलेलं काजळ, सगळं मागे. आणि समोर आलं एक लोखंडी पलंग, एक पंखा आणि 4 अनोळखी स्त्रिया, ज्या तिच्यासारख्याच काहीतरी मागे ठेवून आल्या होत्या. पण सुमती इतरांपेक्षा वेगळी होती. ती कुणावर रागावत नसे, तक्रार करत नसे. फक्त प्रत्येक गुरुवारी नव्याने ओठावर एक स्मित आणत असे. ती जणू ते पत्र वाचताना पुन्हा आई बनायची. जिवंत. तिच्या त्या पत्रांच्या ढिगात एक जपलेली वही होती, जिच्या प्रत्येक पानावर तिनं मुलाच्या लहानपणीच्या आठवणी लिहिल्या होत्या. आज पहिल्यांदा माझ्या बाळानं, आई, म्हटलं. आज त्यानं पानात भरपूर भात खाल्ला. त्याच्या परीक्षा आहेत. मी उपवास करणार. एक दिवस ती खूप थकलेली दिसली. डोळे सुजलेले, ओठ कडक. ती काही बोलत नव्हती. सेविकेनं विचारलं, आई, पत्र नाही आलं का आज? ती हसली आणि म्हणाली, आज पोस्टमन आलाच नाही बहुतेक. किंवा बहुतेक लिहिणाऱ्याचं आता हक्कानं नाव घेण्याचं धाडस उरलं नसेल. संध्याकाळी आश्रमात आवाज झाला. एरवी जिथं कोणी येत नसे, तिथं पायऱ्यांवर कोणीतरी चढताना दिसलं. सेविकेनं पाहिलं, एका साध्या कुर्ता पायजमात एक तरुण. चेहरा थकलेला, डोळ्यात अपराध, हातात ती जुनी वही. आणि तेवढ्यात शेजारी एक गुलाब तो थेट तिच्यासमोर येऊन उभा राहिला. आणि म्हणाला, आई. ती गप्प होती. हसली नाही, रडली नाही. फक्त त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. तो पुढे वाकला. तिचे पाय धरले. म्हणाला, आई, मी खूप उशीर केला. पण तुझ्या प्रत्येक पत्राच्या आठवणींनी मला परत बोलवलं. मी तुला दूर ठेवलं. पण मला कळलं, मी जिथं जाईन, तिथे एक खोली रिकामीच राहणार होती, ती तुझी. तिनं डोळे मिटले. म्हणाली, बाळ, माझा काही राग नाही. मी फक्त शेवटपर्यंत वाट पाहिली. कोणीतरी मला पुन्हा आई म्हणेल का याची. तो तिला घरी न्यायला गेला. आणि जेव्हा तिनं आश्रमातून बाहेर पाय टाकले, तेव्हा तिथल्या इतर वृद्धांनाही वाटलं, आज कोणी जिंकलं. तो तिला पुन्हा घरात आणतो. आणि त्याच खोलीत, जिथं तिच्या साड्यांचा वास आला होता, आज तीच साडी नव्या रेशमाच्या झिलमिलात उभी होती. आईकडून आपल्याला सगळं मिळतं, पण शेवटी आपण तिला काय देतो?
जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल, लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा, शेअर करा. कारण आजही कुठेतरी एक आई, एक गुरुवार आणि एक हाक वाट पाहते. आणि आठवणीच्या गोष्टी मराठी कथा ला सबस्क्राईब करा, कारण ही केवळ गोष्ट नव्हे, ही कोणाची तरी खरी वाट आहे.